नमस्कार. ॲलर्जी टेस्टिंग करण्या अगोदर कुठल्या कुठल्या गोळ्या बंद कराव्यात याविषयी मी एक मागे व्हिडिओ टाकला होता. तो व्हिडिओ महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांनी एवढा त्या व्हिडिओला प्रतिसाद दिला की बरेच लोक, खूप सारे लोक ॲलर्जी टेस्टिंगसाठी आमच्याकडे यायला लागले. परंतु ते ज्या गोष्टी बंद करायची गरज नाही अशाही मेडिसिन ते बंद करून यायला लागले. म्हणून आज मी चर्चा करणार आहे की ॲलर्जी टेस्टिंग करण्या अगोदर कुठल्या मेडिसिन बंद करायची गरज नाही. नमस्कार, मी डॉक्टर पवनगिरी, छातीरोग, हृदयरोग व ॲलर्जी स्पेशालिस्ट, गोदावरी चेस्ट हॉस्पिटल, हिंगोली. बऱ्याच लोकांना बीपी, शुगर, थायरॉईडचे प्रॉब्लेम असतात. तर ज्यांना बीपीच्या, शुगरच्या, थायरॉईडच्या मेडिसिन चालू आहेत किंवा ज्यांना जे दम्याचे पेशंट आहेत, ज्यांना रोटाकॅप्स किंवा इनहेलरचे पंप चालू आहेत, ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे, अशा लोकांना काही नेझल स्प्रे चालू असतील तर ह्या मेडिसिन अजिबात बंद करायची गरज नाही. कारण की या मेडिसिनचा ॲलर्जी टेस्टिंगवर कुठलाही परिणाम होत नसतो. फक्त अँटीहिस्टॅमिनिक्सच्या गोळ्या, स्टिरॉइडच्या गोळ्या किंवा कफ सायरप ह्याच मेडिसिनचा ॲलर्जीच्या टेस्टिंगवर परिणाम होतो. म्हणून हे जे मेडिसिन आहे 3 दिवस अगोदर बंद करावे. बीपी, शुगर, थायरॉईड किंवा अँटॅसिडच्या गोळ्या किंवा इनहेलर्स, नेझल स्प्रे ह्या गोळ्या अजिबात बंद करायची गरज नाही. कृपया ॲलर्जी टेस्टिंगसाठी येणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी, बीपी, शुगरच्या गोळ्या तर अजिबात बंद करून येऊ नका. धन्यवाद.